चांगलं आपल्या शाळेचं नाव आपल्या राज्यस्तरावर चांगल्या प्रकारे नेलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि हा सर्वांना वेळ झाला भरपूर. फक्त 1-2 मिनिटं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचं भूषण कृषी अधिकारी लोंढे साहेब, त्याचबरोबर आपल्या शाळेचं भूषण, आपल्या तालुक्याचं भूषण आमचे मित्र शिंदे सर. खरोखरच आता जे गेले चारही पण तर ते आता ज्यांनी सांगितले किंवा जिल्हा परिषद शाळेतून शिकून मोठे झाले आणि तुम्हाला ते मोटिवेशन फार महत्वाचं आहे. या ठिकाणी लोंढे सर जे दिनकर लोंढे सर जे घेतात, खरोखरच या प्रमाणपत्राची किंमत काय असते आपल्याला नंतर कळते. तर या ठिकाणी जे जे शिक्षक नायब तहसीलदार होते ते सुद्धा आपल्याच केंद्रात शिक्षक होते. या ठिकाणी शिंदे सर सुद्धा शिक्षकच होते आणि हे सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले माणसं आहे आणि उच्च पदावर गेलेले. तिन्ही पण क्लास 1 या ठिकाणी झाले. तर तुम्हाला अभिमान पाहिजे, तुमचे एक शिक्षक समाज कल्याण अधिकारी झाले. त्याचबरोबर आमचेच ते मित्र आहेत नायब तहसीलदार पदावर जे आहेत सानप साहेब, आपल्याच केंद्रामध्ये 2013-14 साली होते सुरुवातीला जॉईनिंग आणि त्यानंतर ते अधिकारी झाले. तर या मुलामधून पण झाले पाहिजे. दुसरा अभिमानाची गोष्ट, मागच्या वर्षी आपल्या गावचे सुपुत्र भांगरे तर तो सुद्धा एसटी आहे सेल्फ ऍक्शन इन्स्पेक्टर पदी त्यांची निवड झाली क्लास 1 करता. त्याकरता या सर्वच अधिकाऱ्याकरता जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही सगळेजण. आणि तुम्हाला जे प्रमाणपत्र भेटलं त्याकरता सुद्धा तुमचं अभिनंदन. कोणाचा केंद्रामध्ये नंबर आला असेल, कोणाचा तालुक्यामध्ये, कोणाचा जिल्ह्यामध्ये नंबर आला असेल. त्याचबरोबर जे आर्मीमध्ये बऱ्याच माझ्या विद्यार्थी निवड झाले, आता रुपनर असेल किंवा लोंढे असेल, बऱ्याच मुलांची माझ्या हाताखालीचे बॅच मध्ये होते त्या बऱ्याच मुलांची आज आर्मीमध्ये निवड झाली. त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि युवा उद्योजक, आता सरांनी विचारलं होतं की बा उद्योजक होण्याकरता का हात वर नाही करू नये, पण मी तर सांगतो आज तर विषयामध्ये फार बेकार परिस्थिती आहे. सगळं ऑनलाईन वगैरे काम आणि माणूस अक्षरशः पछाडलेला आहे. जर स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय तयार करा. आणि व्यवसायामध्ये कोण म्हणतं प्रगती नाही, फार मोठी प्रगती आहे. तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं काम या ठिकाणी होऊ शकतं. तुम्ही सुद्धा व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आपल्याला वेळोवेळी स्पर्धा